अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर नमस्कार मंडळी, आज आहे स्वामी प्रकट दिन आणि सर्व स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस खूप खास आहे आणि सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, संकट आहे, त्याचं निवारण या दिवशी होत असतं. या दिवशी स्वामींबद्दल जर तुम्ही काही विशेष सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटत असतं. अगदी तुम्हाला काही लोकांना त्याच दिवशी त्याचं फळ भेटलेलं आहे. त्यांची इच्छा, मनोकामना ही पूर्ण झालेली आहे. एवढा प्रभावशाली हा आजचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे, स्वामी समर्थ महाराज हे आजच्या दिवशी कर्दळी वनातून प्रकट झाले होते आणि तिथून जी स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती लोकांना यायला लागली, एवढे अनुभव दिले स्वामी महाराजांनी आणि तिथून जे पूरं आपलं सारामृत लिहिलेलं आहे किंवा गुरुलीलामृत लिहिलेलं आहे, त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भाग आहेत की कसे स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी धावून आले. एवढ्या लाखो करोडो भक्त त्यांचे आहेत जे अक्कलकोटला जात असतात आणि प्रत्येकाकडे स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव आलेले आहेत की किती संकटातून स्वामी महाराजांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. कुणाला मूल होत नाही, कुणाला मुलगा पाहिजे आहे, कुणाला नोकरी नाही, अशा अनेक समस्यांवरती जेव्हा माणूस खचून जातो, त्याच्याकडे दुसरा कोणता पर्याय नसतो, तेव्हा माणूस स्वामी समर्थांच्या दारात जात असतो आणि स्वामी समर्थ महाराज त्याला कधीही निराश करत नाहीत. खूप दयाळू आहेत. ते त्यांना एका हाकेत म्हटलं तरी स्वामी समर्थ हे त्यांना धावून येत असतात. पण कधी काय होतं की आपण खूप सेवा केली पण आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही. मग आपण कुठेतरी हार मानत असतो आणि स्वामी सेवा सोडून देत असतो. तर असं करायचं नाही. कारण की काय आहे की आपल्या मागच्या जन्माचे काही भोग असतात, ते आपल्याला भोगायचे असतात आणि ते भोग जर आपण नितांत स्वामी सेवेत राहिलं तर कुठे ना कुठे ते कमी होत असतात. स्वामी समर्थ महाराज ही आपली भक्ती बघत असतात आणि त्याप्रमाणे आपले भोग कमी करत असतात. त्यामुळे हार मानू नका. तुम्हाला एक ना एक दिवस स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती नक्की येईल. मलाही खूप सारे अनुभव आलेले आहेत, तुम्हालाही अनुभव येतील. त्यामुळे हार मानू नका. तर नोकरी मिळवण्यासाठी विशेष तुम्हाला सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली यांच्या ईश्वरीय वाणीतून त्यांनीच दिलेली ही सेवा आहे. त्यांचे वाक्य ब्रह्मवाक्य असते. 10,000% प्रचिती अनुभव येणाऱ्या म्हणजेच येणारच कोट्यावधी सेवकऱ्यांच्या गेल्या 50 वर्षातील जी काही अनुभव आहेत ते यातून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीस खूप प्रयत्नाने सुद्धा नोकरी मिळत नाही किंवा ज्यांचे उत्पन्नाचे, व्यवसायाचे काहीच साधन ज्यांना सापडत नाही, तर त्या व्यक्तींनी रोज स्वामींची नित्यसेवा करून जर रोज 16 वेळा स्वामी सूक्त वाचलं किंवा रोज गायत्री मंत्र 10 वेळा तुम्ही जप केला मनोभावे, तर तुम्हाला नोकरीसारख्या समस्या असेल किंवा व्यवसायासारख्या समस्या असून यातून तुमची मुक्तता होणार आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला रोज 108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप जरी केला तरी तुमचे सारे संकट हे दूर होणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांना आपण रोज नित्यनियमाने सकाळी उठल्यानंतर त्यांना मनपूर्वक नमस्कार करायचा आहे. आपली नेहमीची जी देवपूजा झाल्यानंतर 5 मिनटं शांत स्वामींच्या फोटोसमोर बसून त्यांची ध्यानधारणा आपल्याला करायची आहे. स्वामींचा महत्त्वाचा ग्रंथ आहे किंवा स्वामींच्या अवतार लीला कथन करणारा एक जरी अध्याय तुम्ही रोज वाचला तरी तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. तुमच्या जीवनातील सारे कष्ट निघून जाणार आहेत. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय यात खूप गडबड होत आहे, तुमचं कशामध्येच तुमची प्रगती होत नाही, तर तुम्हाला गुरुलीलामृताचा 11वा श्लोक आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे. स्वामींची ही सर्वात मोठी सेवा आहे आणि यामुळे स्वामी समर्थ हे प्रसन्न होत असतात. तर आता बघा, तुम्हाला आज आहे स्वामी समर्थ प्रकट दिन. या दिवशी तुम्हाला कोणती सेवा, अगदी प्रभावशाली ही सेवा आहे आणि ही सेवा करून तुम्ही तुमच्या घरातील सारं दुःख, कष्ट यांचं निवारण करू शकता. अगदी स्वामींच्या जवळ जाणारी ही सेवा आहे. तुम्हाला आजच्या दिवशी गुरु पारायण मांडायला नाही जमलं तरी काहीच हरकत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला 11 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींचा जो कोणता तारक मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा आहे. तारक मंत्र तुम्ही फक्त 11 वेळा एक तांब्या घ्यायचा आहे, त्यात पाणी घ्यायचं आहे, त्या तांब्यावरती हात ठेवायचा आहे आणि बाजूला अगरबत्ती असेल, पंचारते असेल, धूपदीप तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला लावायचं आहे. 11 वेळा त्या तांब्यावरती हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र बोलायचं आहे. आजच्या दिवशी जर ही सेवा केली तुम्ही तर याचं फळ खूप पटीत तुम्हाला मिळणार आहे. तुमचे सर्व कार्य हे साध्य होणार आहेत.
तर जे काही हे तारक मंत्राचं जे पाणी आहे 11 वेळा तुम्ही बोललेलं, ते घरातील सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे, घरामध्ये शिंपडायचं आहे. मेन म्हणजे तुम्ही जिथं धन ठेवता त्या तिजोरीमध्ये तुम्हाला त्या पाणी थोडंसं शिंपडायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता जात असते आणि स्वामींचा वास घरामध्ये होत असतो. तो तारक मंत्राचं पाणी म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे साक्षात. आणि असं पाणी जेव्हा तुम्ही घरात शिंपडणार, तुमच्या तिजोरीमध्ये शिंपडणार, तेव्हा धन येण्याचे मार्गही उघडत असतात आणि स्वामी समर्थांची कृपाही तुमच्यावरती होत असते. दुसरं म्हणजे तुम्ही त्या तारक मंत्र बोलताना जी अगरबत्ती लावलेली होती त्याचा जो अंगारा पडलेला असतो तो तुम्हाला पुढे किंवा एका डबीत बांधून तुम्हाला ठेवायचा आहे. अत्यंत प्रभावशाली तो अंगारा आहे, जो आजच्या दिवशी तारक मंत्र बोलताना जो अंगारा पडलेला आहे तो अंगारा सेपरेट तुम्हाला डबीत बांधून ठेवायचा आहे. जेव्हा पण तुमची मुलं एक्झामला जात असतात, शुभ कार्य तुम्हाला घडायचं आहे किंवा रोज म्हटलं तरी त्यातला थोडासा अंगारा तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे, नोकरीवरती जातो, त्याला लावायचा आहे. त्यामुळे यश हे प्राप्त होत असतं, नुकसान कुठेच होणार नाही. यामुळे तो अंगारा लावायचा असतो की कोणत्याही धंद्यामध्ये असेल, दिवसभर कधीही तुमच्या हातून कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी तो अंगारा मुलाबाळांना, आपल्या घरातल्या कर्त्या माणसांना लावायचा आहे. आणि असा अंगारा जर आजारी व्यक्ती कोण पडला तर त्यांना पाण्यात थोडंसं एकदम चिमूटभर का होईना घालून जरी दिला तरी ती व्यक्ती अगदी ठणठणीत बरी होईल. एवढा आजच्या प्रकट दिनादिवशी केलेला हा उपाय महत्त्वाचा आहे. तर स्वामींवरती नितांत भक्ती ठेवा. तारक मंत्रासारखा दुसरी प्रभावी सेवाच नाही आहे. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला आजच्या दिवशी तरी 108 वेळा बोलायचा आहे. तुम्ही म्हणाल आमच्या घरी सुतक आहे, अडचण आहे, आम्ही म्हणू शकत नाही तारक मंत्र. काही हरकत नाही, तुमच्या मुलांना म्हणायला लावा, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला तुम्हाला बोलायला लावायचं आहे आणि असं पाणी तयार करायचं आहे. तुम्हाला जर अडचण असेल, स्वामींची सेवा करायला होत नाही, तर 108 वेळा जरी आजच्या दिवशी आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण जरी केलं तरी खूप आहे. तुम्हाला जर नाही होते किंवा तुमच्या मुलं तारक मंत्र बोलू शकत नाहीत, मुलांना समोर बसवा, मुलांना तारक मंत्रावरती हात ठेवायला लावा. तुम्ही फक्त मुलांच्या पाठी बसा, तारक मंत्र बोला, आपणआप सर्व काही होऊन जाईल. तुमच्या घरात बाकी कोणाला जमत नाही करायला, कोणाचा विश्वास नाही, काही हरकत नाही. मुलांना बसवा, मुलांना तांब्यावरती हात ठेवायला लावा आणि तुम्ही तारक मंत्र बोलत राहा. तुम्हाला जरी अडचण असेल, काही असेल तर लांब बसून तुम्ही तारक मंत्र बोललात तरी चालेल. पण ही प्रभावी सेवा जी आहे ती आजच्या दिवशी झालीच पाहिजे. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही नक्की 101% तुमच्यावरती होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी मठामध्ये जा, मठामध्ये जे भोजन असतं ते नक्की खा, मठामध्ये दानदक्षिणा द्या, आजच्या दिवशी दानधर्म करा. कोणत्या रूपाने स्वामी तुमच्या समोर येतील काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे जर कोणी गरजू व्यक्ती असेल तर त्याला आजच्या दिवशी दान हे नक्की करा. त्यामुळे तुम्हाला खूप पुण्य भेटेल आणि स्वामी समर्थसुद्धा महाराज खूप प्रसन्न तुमच्यावरती राहतील. तर अशी होती माहिती. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजच्या दिवशी स्वामी महाराजांचा जय जयकार करायला विसरू नका, कारण आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. त्यामुळे जो कोणी स्वामी महाराजांचा जय जयकार करतो त्याच्यावरती स्वामी कृपाही होत राहते. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ.